उद्यापासून जीएसटीचे नवे स्लॅब लागू होणार. 5% आणि 18% हे दोनच स्लॅब. आत्मनिर्भर भारतासाठी मोठं पाऊल. मोदींचं देशवासियांना संबोधन. मोदी जाणार आणि नवे पंतप्रधान येणार अशी माहिती फडणवीसांकडे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा. फडणवीसांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडायला लागत असल्याचाही टोला. गरब्याच्या ठिकाणी मुस्लिमांना प्रवेश नको. प्रत्येकाचं आधार कार्ड बघून गरब्यामध्ये प्रवेश द्या. विश्व हिंदू परिषदेच्या प्रवीण तोगडी यांचं वादग्रस्त विधान. मी पराभूत झालो तरी फडणवीस आणि शिंदे माझ्या मागे सक्षमपणे उभे. आमदार असलेल्यांना 2 कोटी पण मी आमदार नसताना 20 कोटी मिळतात. सदा सरवणकरांच्या वक्तव्यानं वाद पेटण्याची शक्यता. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल. ऑडिओ क्लिपमध्ये हाके यांना पैशाची ऑफर. हाकेंनी यूपीआय देताच तरुणानं काढली लाज. तर बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचं हाकेंचं स्पष्टीकरण. जालन्यात वकील गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनावर मराठा आंदोलकांकडून हल्ल्याचा प्रयत्न. पोलिसांनी मराठा आंदोलकांना घेतलं ताब्यात. मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला. अंतरवाली सराटीतल्या बैठकीमध्ये मधमाशांमुळे गोंधळ. माझा श्वास चालू असेपर्यंत धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण द्या, अन्यथा नेपाळमध्ये जे झालं त्या पलीकडे घडवू. धनगर समाजाला फसवणाऱ्यांचं घर जाळून टाका. उपोषणकर्ते दीपक बोराडेंचं चिथावणीखोर वक्तव्य. जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार, एकनाथ शिंदे यांचा हात. नवनाथ वाघमारेंचा आरोप. तर जरांगेंची नार्को टेस्ट करा, दूध का दूध पाणी का पाणी होईल, वाघमारेंची मागणी. आम्हाला आरक्षण नाही हे परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. महाराष्ट्रात ब्राह्मणांचं महत्त्व नाही, यूपी बिहारमध्ये ब्राह्मणांना खूप महत्त्व, गडकरींचं विधान. देवीला जर वाटत असेल तर मला पालकमंत्रीपद मिळेल. मी देवीचा भक्त आहे आणि देवी माझ्यावर प्रसन्न होईल. मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला विश्वास. अंजलीताई, तुमच्या भूमिका सिलेक्टिव्ह. आपल्या भूमिकांबाबत शंका घेणाऱ्यांचे गैरसमज दूर करावे, अन्यथा शंका घेणारे अण्णा हजारेंच्या पंक्तीत बसवतील. रोहित पवारांचा दमानियाना टोला. पुणे मेट्रोच्या ट्रायल रनचा मुहूर्त ठरला. उद्या वडाळा ते कासार वडवली पहिल्या टप्प्याच्या मार्गावर चाचणी होणार. कॅडबरी जंक्शन ते गायमुख मेट्रो सेवा सुरू होणार. एंट्री फी वसूल करणाऱ्या ठेकेदाराला त्र्यंबकेश्वर नगर परिषदेने बजावली नोटीस. ठेका रद्द करण्याबाबत बजावली कारणं दाखवा नोटीस. संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची शक्यता. राज्यात पावसामुळे मोठं नुकसान. लाखो हेक्टरवरची पिकं उद्ध्वस्त. शेतकऱ्यांची मदतीची मागणी. मदत कधी मिळणार याकडे लक्ष. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस. अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर 3 फुटांपर्यंत पाणी. बोरी नदी ओव्हरफ्लो. सततच्या पावसाने वर्धा जिल्ह्यात मोठं नुकसान. प्राथमिक अंदाजानुसार 516 गावांना अतिवृष्टीचा फटका. पंचनाम्यांना सुरुवात, मात्र मदतीची प्रतीक्षा. भाजपाकडून सायंकाळी मेरा देश पहले द अनटोल्ड स्टोरी ऑफ नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस आणि रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींची उपस्थिती. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा मत्स्य निर्यातीला फटका. मत्स्य निर्यात 40% घटली. निर्यात होणाऱ्या मासळीचे दर 50% वाढले. कोळंबी निर्यातीवर मोठा परिणाम. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने जिंकली नाणेफेक. भारताचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज. प्रसिद्ध आसामी गायक जुबिन गर्ग यांचा शेवटचा प्रवास. हजारो चाहत्यांनी घेतलं अंत्यदर्शन. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांनी वाहिली श्रद्धांजली.